हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट टाईम जो पार्ट सुरू केलेला होता दॅट इज इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड, तोच पार्ट आज आपण कंटिन्यू करतो आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की ग्राफिकल मेथडचा यूज करून न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं, त्या इक्वेशनमध्ये कोणत्या दोन एंटिटीज मधलं कोरिलेशन सांगितलेलं आहे ते देखील मी तुम्हाला एका छोट्याशा ट्रिकचा यूज करून कसं लक्षात ठेवायचं हे देखील सांगितलेलं होतं. आता त्याच पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतो आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, आणि ते देखील याच सेम ग्राफचा यूज करून कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं ते बघूया. जसं कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्या ग्राफमध्ये जी नावं दिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या आवडीची तुम्हाला वाटतील ते कोणतीही देऊ शकता. मे बी कालची नावं आणि आजची नावं ही वेगळी दिसत असतील तुम्हाला, बट त्याचं खरोखरच अजिबात मॅटर करत नाही. सो तुम्ही कोणतीही नावं इथं देऊ शकता. आता जे सेकंड इक्वेशन आहे दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हे इक्वेशन या स्पेसिफिक ग्राफचा यूज करून कोणत्या पद्धतीने डिराईव्ह करायचं ते बघूया. आता इथे यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, टी टाईम आहे, ए ॲक्सेलरेशन आहे आणि एस म्हणजे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. इट मीन्स स्पेसिफिक ऑब्जेक्टनं टी एवढ्या टाईममध्ये जेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन ए असणार आहे तर त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून डिराईव्ह करणार आहोत. ओके, कळालं? आता बघा, हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी जसं आपण लास्ट टाईम एक ग्राफिकल मेथडमध्ये आपण बघितलेलं होतं. बघा, ग्राफ जेव्हा शिकलेलो होतो तेव्हा आपण जे लास्ट ग्राफमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पर्टिक्युलर कारनं 2 पॉईंट्समध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स जेव्हा काढायचं होतं तर तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर क्वाड्रँगलनं कव्हर केलेला एरिया आधी काढलेला होता. सेम त्याच वेनं इथे देखील आपल्याला हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी तोच फॉर्म्युला किंवा तीच मेथड इथे यूज करायची आहे. आता इथं आपण काय कन्सिडर करतो आहे, इथे आपण असं एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलं आहे की ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, त्याला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना त्याच्यामध्ये झालेलं ॲक्सेलरेशन ए एवढं आहे आणि त्यानं टी एवढ्या टाईममध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि ते किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण कालच्या लेक्चरमध्ये हे असे डॉटेड लाईन्सनी हे सगळे पॉईंट्स जोडलेले होते. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय एस म्हणजे डिस्टन्स आहे. ओके, डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट हे कशा पद्धतीनं काढणार आपण, इज इक्वल टू एरिया ऑफ. आता बघा, ए ह्या पॉईंटपासून तो ऑब्जेक्ट बी ह्या पॉईंटपर्यंत गेल्यामुळं आता ही जी पॉईंट्स आपण जोडल्यानंतर आपल्याला एक क्वाड्रँगल मिळालेला आहे आणि त्या क्वाड्रँगलचं नाव आता इथे आहे OABD. सो मी इथे एरिया ऑफ क्वाड्रँगल काय आहे, कोणताही कुठूनही सुरुवात करा आणि व्यवस्थित ते कंप्लीट करा. मी म्हटलं A B D आणि O, आलं लक्षात? सो ह्या स्पेसिफिक क्वाड्रँगलचा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे. आता हा जो क्वाड्रँगल आहे तो एक राईट अँगल ट्रायंगल आणि एक रेक्टँगल ह्या दोघांनी मिळून बनलेला आहे. सो दिस एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ दिस रेक्टँगल AEDO. हा क्वाड्रँगल ह्या दोघांचा मिळून बनलेला आहे आणि म्हणून या क्वाड्रँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी काय केलं, हा रेक्टँगल आणि राईट अँगल ट्रायंगल ह्या दोघांचा देखील एरिया फाइंड आउट केला. कशा पद्धतीनं केला तर बघा, इज इक्वल टू अगेन मी म्हणेन की एरिया ऑफ रेक्टँगल AEDO प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABED
ई. ओके. सो आता इथे व्हॅल्यू कशा कशा पद्धतीनं पुट करत जायचं बघा. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला इथे पुट करू आपण. काय फॉर्म्युला आहे? सो लेंथ इंटू ब्रेथ. सो एरिया ऑफ रेक्टँगलच्या जागी मी लिहीन लेंथ. याची लेंथ आहे ओडी किंवा ए ई, ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक लेंथ मी घेईन. सो इथं मी म्हटलं सपोज ए ई प्लस इंटू ह्याची ब्रेथ ए ओ किंवा ए डी, काहीतरी एक घेऊयात आपण. आता प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो बेस इंटू हाईट. सो याचा फॉर्म्युला होईल हाफ इंटू बेस ए ई आहे इंटू ह्याची हाईट बी ई. आता ए ई हे डिस्टन्स काय आहे बघा. ए ई आणि ओ डी हे दोन्ही टाईम आहेत. आता इथे ह्या सगळ्या जे आपल्याला मिळालेले आहेत एंटिटीज, त्यांचं मिनिंग काय आहे बघूया. हियर ए ई आणि ओ डी हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल टू ओ डी आणि इक्वल टू हा टाईम आहे ना आपला. एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेतला आहे आणि वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी घेतली आहे. सो दिस विल बी इक्वल टू टी. ना ए ओ काय आहे बघा. ए ओ आणि ई डी हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. ए ओ इज इक्वल टू ई डी आणि हे दोन्ही डिस्टन्सेस म्हणजे यू आहे आपली इनिशियल व्हेलॉसिटी जी आपण लास्ट टाईम बघितलेली होती. सो मी इथे म्हणेन यू. आता ए ई हे डिस्टन्स अगेन सेम आहे. सो इथं मी ते मांडलेलंच आहे. आणि बी ई हे डिस्टन्स काय आहे जे आपण लास्ट टाईम डिराईव्ह केलेलं होतं बघा. बी ई इज इक्वल टू सी ए आणि ते काय होतं ए टी होतं. लास्ट आपल्या जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे कशा पद्धतीने डिराईव्ह केलं ते बघितलेलं होतं. आता बी ई इक्वल टू सी ए इक्वल टू ए टी हे आपण लास्ट टाईम बघितलेलं होतं. आता या ठिकाणी ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात. बघा काय मिळेल. ए ईच्या जागी आता एरिया म्हणजे आपला एस आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, म्हणून मी एस इज इक्वल टू ए ईच्या जागी काय घेऊयात. ए ई म्हणजे टी आहे. सो मी इथं टी लिहिला इंटू ए ओ काय आहे यू आहे. मिळालं का काहीतरी. यू टी म्हणजेच टी यू प्लस हाफ आपलं ॲज इट इज इंटू ए ई म्हणजे परत टी आहे. सो मी इथं टी लिहिला इंटू बी ई म्हणजे ए टी आहे. सो मी इथं बी ईच्या जागी ए टी लिहिलं. मिळालं आपल्याला आपलं इक्वेशन जे होतं ते. दॅट इज एस इज इक्वल टू टी यू म्हणजेच यू टी प्लस हाफ टी इंटू टी म्हणजे टीचा स्क्वेअर. सो हाफ ए आणि टीचा स्क्वेअर. सो बघा हां आता काय काय सांगते नीट ऐका. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपलं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे. हे इक्वेशन डिराईव्ह करताना एस म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे आणि म्हणून डिस्टन्स काढताना आपण ह्या पर्टिक्युलर क्वाड्रँगलचा एरिया फाइंड आउट केला. हा क्वाड्रँगल हा राईट अँगल ट्रायंगल आणि रेक्टँगल यांचा मिळून बनला आहे आणि म्हणून आपण तिथं त्यांचे एरियाची ॲडिशन केली. आता या ग्राफनुसार प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या आणि त्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते ह्या इक्वेशनमध्ये मी घातल्या आणि मला या पद्धतीने इक्वेशन मिळालं. इथंपर्यंत येऊन थांबायचं नाही आहे. ह्यात अजून एक छोटासा पॉईंट राहतो आहे आणि तो म्हणजे जसं की काल आपण लास्ट टाईम बघितलेलं होतं की हे सेकंड इक्वेशन कोणत्या दोन पॅरामीटर्समधलं किंवा एंटिटीजमधलं कोरिलेशन सांगतं. तर एस म्हणजे काय आहे डिस्टन्स किंवा त्यालाच पोझिशन असं देखील म्हटलं जातं आणि टी म्हणजे टाईम. सो हे जे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे इट रिप्रेझेंट्स कोरिलेशन बिटवीन डिस्टन्स अँड टाईम किंवा यालाच पोझिशन अँड टाईम यांच्यामधलं कोरिलेशन सांगणारं इक्वेशन असं देखील म्हटलं जातं. सो हे सांगता येईल. त्याची पण ट्रिक सेम आहे की फर्स्ट लेटर आणि लास्ट लेटर याच्यावरून आपण ठरवायचं की हे इक्वेशन कोणत्या दोन एंटिटीजमधलं कोरिलेशन दाखवतं.
समजलं? सोपं आहे. सेम ग्राफ आपण यूज केला आहे. आता याच्यानंतर जो थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे ते देखील आपण याच पद्धतीनं डिराईव्ह करणार आहोत. त्या केसमध्ये देखील आपल्याला डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्टच काढायचं आहे, पण इथे आपण क्वाड्रँगल न कन्सिडर करता तिथे ह्या जो आपला कोन आहे ABDO हा जो आहे त्याला ट्रॅपेझियम असं कन्सिडर करायचं आहे. कसं ते बघूयात. हे कळालं व्यवस्थित सगळ्यांना? आता जे थर्ड इक्वेशन बघू काय आहे आपलं आणि ते कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता हे इक्वेशन ह्या सेम ग्राफचा यूज करून कोणत्या पद्धतीने डिराईव्ह करायचं ते बघूयात. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे इक्वेशन डिराईव्ह करताना देखील s आहे. s म्हणजेच डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स जे पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं काढण्यासाठी आपण त्या जो ऑब्जेक्टनं डिस्टन्स कव्हर केल्यानंतरचा हा जो फॉर्म झालेला क्वाड्रँगल आहे तोच कन्सिडर करणार आहोत. आणि इथं या क्वाड्रँगलला आपण ट्रॅपेझियम कन्सिडर करून ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्याचा जे फॉर्म्युला आहे तो इथं यूज करायचा आहे. ओके, सो आता बघा, टू फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट, find out area of, ह्यात काहीही पाठ करायचं नाही बरं काय, हे सगळं सुद्धा पाठ नाही करायचं आहे डिस्टन्स कव्हर करताना. आता बघा, हे पण लक्षात कसं ठेवाल, जेव्हा फर्स्ट इक्वेशन आपण डिराईव्ह करतोय तर तेव्हा आपण पहिला फॉर्म्युला यूज केला ॲक्सेलरेशनचा आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करून ते इक्वेशन डिराईव्ह केलं. सेकंड फॉर्म्युला जेव्हा आपण डिराईव्ह करतोय तर ते यूज करण्यासाठी आपण एरिया ऑफ क्वाड्रँगल घेतला आणि त्याच्यावरून इक्वेशन डिराईव्ह केलं. आणि थर्ड इक्वेशन जेव्हा डिराईव्ह करतोय तेव्हा ट्रॅपेझियम कन्सिडर करतोय, तेवढं लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला पुढचं आपोआप येत जाईल. कोणत्याही प्रकारचं पाठांतर न करता हा 5 मार्काचा क्वेश्चन कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगते आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणता? तोच आहे सेम, ABD आणि O. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे तो बघूयात. सो इज इक्वल टू हाफ इंटू हे जे काय म्हणू हाईट ऑफ किंवा लेंथ ऑफ 2 पॅरलल साइड्स ॲडिशन ऑफ म्हणून ते ॲडिशन ऑफ किंवा सम ऑफ म्हटलं तरी चालेल, सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स प्लस डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स हा ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. सो आता इथे आपण व्हॅल्यूज पुट करत जाऊ सेम मगासारखंच. बघा हां, एरियासाठी मी परत एस हे सिम्बॉल यूज करते आहे, इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ किंवा ॲडिशन ऑफ काही म्हणा इथे लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. आता पॅरलल साइड्स ह्या आहेत कोणत्या? 2 AO आणि BD ह्या 2 पॅरलल साइड्स आहेत. सो मी इथे काय लिहीन, AO प्लस BD सॉरी हां बरोबर इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स OD ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे. सो हाफ इंटू AO हे डिस्टन्स U आहे प्लस BD हे डिस्टन्स V आहे. ओके,
इथे इंटू साईड आहे, सॉरी माझ्याकडून चुकून इथे प्लस लिहिलं गेलं. इंटू ओडी हे डिस्टन्स टी आहे. मला काय मिळालं बघा, फॉर्म्युला आपला इथे चुकून माझ्याकडनं प्लस साईन लिहिलं गेलं होतं, इथे इंटू साईन आहे आणि इथे आपले ॲडिशन किंवा सम आहे. सो तिथे मी व्हॅल्यू पुट करत गेले, हाफ इंटू यू प्लस व्ही इंटू ओडी म्हणजे हे डिस्टन्स आहे ना, सो हे डिस्टन्स म्हणजे टाईम आहे, सो मी ओडीच्या जागी टी लिहिला. आता इथंपर्यंत आल्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन? सो हियर ॲक्सेलरेशन इथे आधी घेऊयात. का घेऊयात ते तुम्हाला कळेलच बघा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हा आपला एचा फॉर्म्युला आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टी. म्हणून आता हाच फॉर्म्युला बघा आपण असं लिहू शकू का रे, देअरफोर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. लिहू शकतो असा? डेफिनेटली लिहू शकतो. इथे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आहे, म्हणून टी आपण इथे घेतलं तर ए इथे येऊ शकतो डिनॉमिनेटरला, आणि म्हणून माझा फॉर्म्युला असा देखील होऊ शकतो, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. आता ही जी व्हॅल्यू आहे ना टीची, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करून मी ही जी टीची व्हॅल्यू काढलेली आहे ती मी इथे घालणार या ठिकाणी. आता मला काय मिळेल बघा, आपल्याला एनी हाऊ इथंपर्यंत पोचायचं आहे. ओके, सो त्यासाठी आपण काय 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 स्टेप्स यूज करतोय बघा. आता मला काय मिळालं बघा, एस इज इक्वल टू हाफ इंटू व्ही प्लस यू किंवा यू प्लस व्ही काही पण म्हणा, इंटू टीच्या जागी काय लिहिणार मी, हे दॅट इज व्ही मायनस यू अपॉन ए. बरोबर. आता काय होऊ शकतं सांगा बरं, आपण आता हळूहळू आपल्या आन्सरच्या जवळ येत चाललो आहे. सो आता इथे हे जे डिनॉमिनेटरला 2 आणि ए आहेत ते मी एकत्र लिहीन. हां, आता मला काय मिळते बघा, व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू अपॉन 2a. दोन्ही हे डिनॉमिनेटरला आहेत, सो मी एकत्र घेतले आणि हे जे आहेत ते एकत्र घेतले. आता हे जे डिनॉमिनेटरला असणारे 2a आहेत ते मी या साईडला घेतलं इक्वेशनच्या. सो काय होतं आहे बघा, आता 2as इज इक्वल टू व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू. आलं इथंपर्यंत. आता तो तुम्हाला आठवलं असेल, पुढं आपण जे अल्जेब्रामध्ये जे एक्सपान्शन शिकलो आहे त्याच्यामध्ये काय शिकलो आहे रे, आता हे व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू ह्याचं एक्सपान्शन आपण कसं करणार, व्ही स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर. सो 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके, आता व्ही स्क्वेअर आपण एका बाजूला घेऊ, यू स्क्वेअर इक्वेशनच्या या साईडला आल्यानंतर इट विल बिकम प्लस. सो बघा हे व्ही स्क्वेअर मी इथंच ठेवेन, 2as. आता इकडे यू मायनस आहे, इथे आलं की प्लस होईल, प्लस यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. काय काय केलं कळालं का बघा, एस या बाजूला आहे, हे मी सॉल्व करत गेले प्रत्येक स्टेप हळूहळू व्यवस्थित शांत डोक्यानं समजून घेत चला मी काय काय केलं. शेवटी आपण एक छोटासा रिकॉल करणारच आहोत हे. आता मग हे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आपलं इक्वेशन हेच आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फक्त इथं त्याचा सिक्वेन्स इकडं तिकडं गेला आहे, म्हणून परत आपण इथे लिहूत ॲज इट इज की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे आपलं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. मी परत एकदा शॉर्टमध्ये पटपट पटपट सांगते बघा मी काय करत गेले. हे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते डिराईव्ह करण्यासाठी मला आता इथे एस आहे म्हणून डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना हा जो पर्टिक्युलर क्वाड्रँगल होता जो आपण लास्ट इक्वेशन डिराईव्ह करताना घेतलेला होता, तर त्या क्वाड्रँगलऐवजी मी इथे ट्रॅपेझियम कन्सिडर करेन त्याला, आणि ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्याचा हा जो फॉर्म्युला आहे तो मी इथं लिहिला. आता तिथे मी जस्ट व्हॅल्यू पुट करत गेले, सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साईड्स, या दोन पॅरलल साईड्स आहेत त्यांची बेरीज ॲडिशन इथं केली, इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड्स, या दोन साईड्समधलं हे डिस्टन्स आहे. सो तिथे मी
या व्हॅल्यूज पुट केल्या. आता AO हे डिस्टन्स U आहे म्हणून मी तिथे U लिहिलं. BD हे डिस्टन्स V आहे म्हणून मी इथे V लिहिलं. इंटू OD हे डिस्टन्स टाईम इंडिकेट करतं म्हणून मी तिथे टाईम लिहिलं. आता ॲक्सलेरेशनचा फॉर्म्युला घेतला. ॲक्सलेरेशनचा फॉर्म्युला यूज करून मी टीची ही व्हॅल्यू डिराईव्ह केली आणि ही व्हॅल्यू इथे पुट केली आणि मग सॉल्व करत गेले. इथे डिनॉमिनेटरला असणाऱ्या व्हॅल्यूज इकडच्या बाजूला घेतल्या इक्वेशनच्या आणि हे एक्सपांड करून या पद्धतीनं आपण सॉल्व केलं. आता मला सांगा, हे जे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे ते कोणत्या दोन एंटिटीजमधलं कोरिलेशन दाखवतं? पहिलं आणि लास्ट. पहिली एंटिटी कोण आहे? V म्हणजेच व्हिलॉसिटी, S म्हणजेच पोझिशन. ओके, सो हे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे इट इंडिकेट्स कोरिलेशन बिटवीन पोझिशन अँड व्हिलॉसिटी किंवा व्हिलॉसिटी अँड पोझिशन किंवा डिस्टन्स देखील तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षात कशा कशा पद्धतीनं आपण तिन्ही इक्वेशन्स ऑफ मोशन एकच ग्राफचा यूज करून कशा पद्धतीनं डिराईव्ह केली. हे इक्वेशन्स तुम्हाला मी जसं सांगितलं 1 मार्कपासून 5 मार्कपर्यंतच्या क्वेश्चन्ससाठी विचारले जातात. ओके, 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये फिल इन द ब्लँक्ससारखे येतील, कोरिलेशन येईल, मॅच द पेअर येईल. ओके, किंवा मी जसं सांगितलं आता की हे इक्वेशन कोणत्या दोन एंटिटीजमधलं कोरिलेशन दाखवतं असे प्रश्न याच्यात विचारले जातील. 2 मार्कच्या क्वेश्चनमध्ये कोणतं तरी एखादं इक्वेशन विचारलं जाईल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा फिल इन द ब्लँकसारखं देखील विचारलं जातं. म्हणजे हे कंप्लीट करा, ह्या स्टेप्स अशा देतील तुम्हाला आणि इथे कुठली तरी देणार नाही अशा पद्धतीचे आणि तिथे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे अशा पद्धतीचा देखील क्वेश्चन विचारला जातो. 3 मार्क्ससाठी पण सेम वेनं विचारला जातो आणि जेव्हा हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी विचारला जातो तेव्हा हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला एकाच उत्तरामध्ये लिहायचे असतात. कशा पद्धतीनं लिहायचं सगळं व्यवस्थित कळालं असेल. आता हा पार्ट आपला इथं थांबतोय. याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.